गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहेत? सुपर. 6:30 वाजले आहेत मॉर्निंगचे. निरोगी राहण्यासाठीचा एक प्रयत्न. तसा काही आजार नाही आहे, पण निरोगी राहिलेलं कधीही चांगलं. आज घडीला पाहायला गेलं तर लोक दगदग, व्याप, टेन्शन, कपाळाला अटॅक टाकून देखील आपला रोजचा गाडा ओढतच आहेत. रोजचा गाडा कसा ओढत आहेत? काही लोकांना व्यायाम करायची पण सवय असते, पण व्यायाम केल्याच्या नंतर जो आहार घेतो, हा आहार कोणता आहार आहे याच्यावर खूप मोठा आपल्या तब्येतीचा राज लपलेला आहे. जर समजा तुम्ही व्यायाम करत असाल आणि घरी आल्या आल्या चहा, टोस्ट, बिस्किट, वडापाव, इडली, डोसा असं जर काही खात असाल तर ही तुमच्या व्यायाम केलेल्याचं काही एक अर्थ नाही आहे. कारण का, व्यायाम केल्याच्या नंतर 500 वर्षापूर्वी देखील आयुर्वेदानं सांगितलं होतं, निरोगी राहायचं असेल तर पौष्टिक अन्न खाल्लं पाहिजे. पौष्टिक अन्न म्हणजे कसं, तर फळे, भाज्या, सलाड म्हणजे ककडी, गाजर, कांदा, मटकी अशा पद्धतीमध्ये ही व्यायाम केल्याच्या नंतर खाण्याची पद्धत आहे. त्याच्यामुळं काय होतं, तर आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी आपल्याला मदत होते. काही लोक तसं करताना दिसत नाहीत. काही लोक काय करतात, व्यायाम करतात, व्यायाम केला की लगेचच कुठंतरी एखाद्या चौकामध्ये जाऊन चहा पितात व्यायाम केल्या. मग त्याचा तुम्हाला काही एक उपयोग होणार नाही तुमच्या शरीरावर. उलट तुमची ही असं केल्यामुळं ओबॅसिटी वाढते. ओबॅसिटी म्हणजे तुमचं वजन जास्त होतं, आणि वजन जास्त झालं तर कमी करायला खूप त्रास होतो. खूप म्हणजे खूप त्रास होतो वजन कमी करायला. तर एक नवीन अशी पद्धती, तुम्हाला वजन कमी करायचं असेल, निरोगी राहायचं असेल तर तुम्ही न्यूट्रिशन क्लब जॉईन करू शकता. लातूरमध्ये कुठेही करू शकता, पण निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा. कारण का, हल्ली असं झालेलं आहे, आपल्या कुठल्याच अन्नामध्ये आपल्याला रितसर पद्धतीमध्ये न्यूट्रिशन व प्रोटीन भेटत नाही आहे. त्याचं झालं कसं आहे, आता आपण कुठल्या पालेभाज्या घेत आहेत तर त्याच्यामध्ये शेतकरी काय करतायत, जास्त प्रमाणामध्ये पीक यावं, लवकर यावं म्हणून पेस्टिसाईड वापरत आहेत. आणि पेस्टिसाईड वापरल्यामुळं त्याच्यामध्ये पौष्टिकता कुठलीच राहिलेली नाही आहे. दुसरी गोष्ट, कडधान्य जे आहेत, कडधान्यामध्ये देखील कंपनीवाल्यांनी काय केलेलं आहे, त्याला पॉलिश कर, त्याला हे कर, त्याला हे कर. त्याच्यामुळं कसं झालेलं आहे, त्याच्यामध्ये देखील आपल्याला प्रोटीन ही जास्त प्रमाणात राहिलेलं नाही आहे. तर मग, आणि तिसरी गोष्ट, आपण मार्केटमधून जे फ्रूट खरेदी करतो त्याच्यामध्ये देखील आपल्याला प्रोटीन ही उरलेलं नाही आहे. कारण आता बागवान लोकांनी देखील काय केलेलं आहे, केळी जशी कच्ची येते तर त्याला पिकवण्याच्यासाठी कार्पेट लावून इन्स्टंट त्याला पिकवतात. आंबा जरी मार्केटमध्ये आला तर त्याला कार्पेट लावून इन्स्टंट पिकवतात. चिकू घ्या, पुन्हा झालं पपई घ्या, त्याला कार्पेट लावून पिकवतात. म्हणजे वेळे अगोदर फळ पिकत आहे, तर त्याचा फायदा आपल्यालाही होत नाही आहे. त्याच्यामुळं दुसरी या गोष्ट, कॅन्सर होऊ शकतो. तर त्याच्यामुळे निरोगी राहण्यासाठी या गोष्टीपासून बचाव करा. आणि न्यूट्रिशन हे एक असं पौष्टिक आहार आहे की तुम्ही त्याची कशामध्ये देखील गणती करू शकत नाहीत निरोगी राहण्यासाठी. कारण व्यायाम केल्याच्या नंतर ही न्यूट्रिशन घेणं खूप अत्यंत गरजेचं आहे. आज ना उद्या लोक बळजबरीने घेतील. आज ते स्वस्त आहे पण खूप लोक घेऊ शकतात, पण लोक ते घेताना दिसत नाहीत. आज हल्ली लोकांना कशा सवयी लागलेल्या आहेत. आता बघा, डॉक्टर काय म्हणतात, एखाद्या डॉक्टरनं आपण दवाखान्यात गेलो, डॉक्टर काय म्हणतो आपल्याला, पाणी तुमच्या वजनानुसार प्या. आता तुमचं वजन जर 80 किलो असेल तर 80 ग्राम तुम्ही प्रोटीन खाणं गरजेचं आहे, चांगलं जेवण करणं गरजेचं आहे. तर तसं करताना लोक दिसत नाहीत. जो जबान को टेस्ट वो पेट को, अपने शरीर को वेस्ट असंच खात आहेत.
वडापाव, इडली, टोस्ट, खारी, बाहेरचं जंक फूड एवढ्या चांगल्या प्रमाणात लोक खात आहेत की त्यांना त्या गोष्टींचं विचार पण नाही की भविष्यामध्ये ते जंक फूड त्यांच्यासाठी काय आहे. मलाही माहीत नव्हतं, पण ती न्यूट्रिशन क्लबमध्ये आल्यामुळं मला देखील कळालं की हेल्दी फूड म्हणजे काय असतं. तर आज एक नवीन तुम्हाला म्हणजे संकल्पना माझ्या मनात आली म्हणून मी तुम्हाला सांगतोय, घ्यायचं ना घ्यायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. निरोगी राहायचं ना राहायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही ठरवा, तुमचा गोल सेट करा की मला निरोगी राहायचं आहे, मला सदृढ राहायचं आहे, माझं शरीर फिट ठेवायचं आहे, तर मला काय करायला हवं आहे. तुम्ही विचार करा आणि तुम्ही गोल ठरवा. कल मिलेंगे, चलते चलते बाय.